प्रेमाने बोला धन निरंकारची तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज पाहणार आहोत एक राजा असतो आणि त्या राज्याची तो खूप देखरेख करत असतो आणि राजा म्हटलं नंतर त्याचा तो असलेला एक प्रभाव, त्याचा जो असलेला राजाचा जो सन्मान असतो, तो सन्मान राजाला प्रत्येक लोकांपर्यंत असून मिळत होता। आणि मग तो राजा प्रधानाला विचारतो की आपल्याला आपल्या राज्यामध्ये काय चाललंय पाहण्यासाठी, राज्यामध्ये आपल्याला फेरी मारायची आहे, राज्यामध्ये आपल्याला पाहणी करायची आहे की लोकांचं काय चाललं आहे, लोक काय करत आहेत, आपल्या राज्यामध्ये काय चाललंय हे मला पाहायचंय। मग हे प्रधानाला म्हटल्यानंतर प्रधानाने सांगितलं की राजन आपण याची व्यवस्था करतो। प्रधानाने सांगितलं राजाला की याची व्यवस्था करतो। आणि मग दुसऱ्या दिवशी प्रधान राजा आपल्या राज्यामध्ये पाहण्यासाठी पूर्ण तयारी झाली आणि ते मग निघाली। मग तेवढं सैन्य होतं, तेवढं हत्ती घोडे रथ। आता राजाची आपल्याला माहिती आहे की राजाची सेना, राजा म्हणजे काय आहे, राजासोबत असलेले शिपाई। खूप थाटामाटामध्ये राजाची सवारी चालू झाली आणि सवारी चालू होत असताना रस्त्यावरनं जात असताना अनेक लोक राजाला भेटायचे, अनेक लोकांना नमस्कार करायचा, अनेक लोक राजाला नमस्कार करायचे। एक प्रेमपूर्वक आदरपूर्वक सर्वांना सद्भावनेनं एक आपुलकीने राजा सुद्धा प्रत्येकाचा सत्कार करायचा, प्रत्येकाची काळजी घ्यायचा, प्रत्येकाला एक झुकून नमस्कार करायचा आणि प्रत्येक लोक देखील राजाचा आदर करत होते। आणि मग राजा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की राजाचं जीवन कसं असतं, की अहंकारामध्ये राजा काही जीवन जगणारी माणसं। मग प्रधान पाहत होता, हे सगळं काही चित्र प्रधान पाहत होता की राजाने हे असं वाकलेलं, राजानं असं झोकलेलं, हे प्रधानाच्या मनात खटकत होतं, हे प्रधानाला काही आवडत नव्हतं। आणि मग तो प्रधान राजाला न विचारता गप्प राहायचा आणि त्याच्या मनामध्ये तो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा। आणि ज्यावेळेस त्यांचा असा प्रवास चालू होता त्यावेळेस अनेक लोक भेटली, अनेक लोकांना राजाने नमस्कार केला, अनेक लोकांनी राजाला नमस्कार केला। एक राजा आदरपूर्वक प्रेमपूर्वक आणि झुकून सर्वांना नमस्कार करायचा। आणि या प्रधानाच्या मनामध्ये हा विचार चालू होता की राजा असून सुद्धा एक सर्वांना झुकून नमस्कार करतोय, सर्वांचा आदर सर्वांचा सत्कार करतोय, राजाने कसं राहावं। मग फिरत फिरत जातात आणि एका चौकामध्ये पोहोचतात। एका चौकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी राजाला एक साधू महाराज दिसतात आणि साधू महाराज दिसल्यानंतर राजा पळत पळत त्या साधूकडे जातो आणि त्या साधूचे चरण पकडतो, त्या साधूच्या चरणाचे दर्शन घेतो, मस्तक टेकवून राजा त्या साधूच्या चरणावरती लीन होतो। आणि मग ते दृश्य पाहून प्रधानाला मनामध्ये अनेक प्रश्न त्यांच्या तयार झाले। अरे हे राजा काय करतोय, एक राजा असून एका साधूच्या पाया पडतोय, राजाचा काय थाट आहे, एवढं सैन्य आहे, एवढे हत्ती घोडे रथ आहेत, आणि हे राजाचं वागणं प्रधानाला पटत नव्हतं। मग ज्यावेळेस हा मनामध्ये प्रश्न घेऊन प्रधान राजासोबत प्रवास करत होता आणि मग ते सगळं काही झालं, राजाने त्या साधू महाराजाचं दर्शन घेतलं आणि राजाने प्रधान आपल्या संपूर्ण फेरी पूर्ण करून राज्याच्या दिशेने चालले। त्यावेळेस प्रधानानं राजाला विचारू का नको हा मनामध्ये जरा त्याच्या विचार चालला होता। आणि मग तो चेहऱ्यावरचा हावभाव पाहून राजाने प्रधानाला विचारलं, प्रधानजी तुमच्या चेहऱ्यावरती जरा काही वेगळंच उमटलंय, तुमच्या मनात काय चाललंय। मग त्यावेळेस प्रधान मनामधलं बोलून दाखवतो की राजन, अनेक लोक तुम्हाला भेटली, अनेक लोकांनी तुम्हाला नमस्कार केला, अनेक लोकांनी तुमचा आदर केला, तुम्ही देखील त्यांचा आदर केला।
तुम्ही देखील त्यांना नमस्कार केला, पण हे तुम्ही असं झुकून नमस्कार करणं मला बरं वाटलं नाही. अहो तुम्ही राजा आहात, तुम्ही कसं राहावं. आणि त्यातली त्यात ज्यावेळेस साधू महाराज भेटले त्यावेळेस तर तुम्ही तुमचं डोकं टेकवून त्या साधू महाराजाचं दर्शन घेतलं, हे मला काय बरं वाटलं नाही. आणि मग राजाला लक्षात आलंय की प्रधानाच्या नेमकं मनात काय आहे. मग त्यावेळेस राजा म्हणला की प्रधानजी, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी उद्या देईन. आणि मग उद्या देईन म्हटल्यानंतर प्रधान तिथून निघून गेले. आणि प्रधानाच्या मनात हाच विचार चालू होता की एवढ्या एवढ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी राजाने एवढा वेळ का लावावा, एवढा वेळ जास्त का घेतला. लगेच पण उत्तर देऊ शकत होते ना. काय प्रश्न होता की हे तुमचं झुकून वागणं, हे तुमचं एक प्रत्येकाला नमस्कार करणं, त्या साधू महाराजाच्या चरणावरती तुमचं मस्तक टेकून दर्शन घेणं, हे पटलं नाही. हे तर माझे प्रश्न होते. आणि ह्याचं उत्तर देण्यासाठी एवढा वेळ राजांनी का घेतला असेल. त्याच्या मनामध्ये हा प्रश्न, त्याच्या मनामध्ये प्रधानाच्या हा विचार चालू होता. आणि मग उद्याचा दिवस उजाडला. राजाच्या समोर प्रधान आला. राजाच्या समोर प्रधान आल्याच्या नंतर प्रधानाने विचारले, राजन, तुम्ही मला कालच्या प्रश्नाचे उत्तर आज देणार होता. राजा देखील म्हणाला, हो, कालच्या प्रश्नाचे मी तुला उत्तर आज देणार आहे. तर राजाने काय केलेलं असतं, 3 शिर घेतलेले असतात. एक असतं हरणाचं शिर, एक असतं वाघाचं शिर आणि एक असतं माणसाचं शिर. आणि राजा फक्त प्रधानाला एकच विचारतो, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटणार, त्याआधी एक माझं काम कर. त्यावेळेस हे 3 शिर प्रधानाच्या ताब्यात देतो आणि राजा सांगतो की जा आणि ह्याचं बाजारामध्ये मोल करून ये, जा आणि ह्याला बाजारामध्ये विकून ये. मग आता प्रधानाला त्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित होतं. आणि मग ते घेऊन प्रधान बाजारात गेला आणि बाजारात जाऊन त्यांनी आपलं दुकान मांडलं आणि प्रत्येकाला ओरडून सांगत होता, प्रत्येकाला ओरडावून बोलवून घेत होता. 4-5 लोक, 10-15 लोक गोळा व्हायची. आणि मग तो सांगायचा, हे हरणाचं शिर आहे, हे वाघाचं शिर आहे आणि हे माणसाचं शिर आहे. हे सगळं काही दृश्य माणसं पाहत होती. अनेक लोकांना तो प्रधान बोलवून घेत होता. सकाळ सकाळ गेलेला प्रधान, 1-2 तास झालं, ते सांगायचा की हरणाचं शिर आहे हे 5,000 रुपयाला आहे, वाघाचं शिर आहे ते 8,000 रुपयाला आहे आणि माणसाचं शिर आहे हे 10,000 रुपयाला आहे. कारण पशुप्राणी ते शेवटी पशुप्राणीच ना. माणूस किती हुशार, त्यामुळं माणसाचं शिर हे 10,000ला आहे. आणि मग ह्यामध्ये वेळ चाललेला होता. अनेक लोक यायची, पाहून जायचे. आणि त्यामध्ये काय झालं की हरणाचं शिर जे असतं ते 5,000ला आणि वाघाचं शिर असतं ते 8,000ला असतं आणि माणसाचं 10,000ला. मग योगायोगानं बराच वेळ झाल्यानंतर हरणाच्या शिराला एक गिराईक येतं आणि ते गिराईक मग त्या प्रधानाला म्हणतं की हे कसं देणार. मग काहीतरी तडजोड करून व्यवहारामध्ये त्यांनी ते शिर देऊन टाकलं. मग आता राहिले बाकी फक्त 2 शिर, एक वाघाचं आणि एक माणसाचं शिर. मग 8,000ला हे वाघाचं शिर होतं आणि माणसाचं हे 10,000ला. आणि त्यामध्ये देखील बराच वेळ गेला. बराच वेळ गेल्यानंतर प्रधानाला आता ते विकायचं तर होतं. राजाने सांगितलेलं की ह्याची किंमत काय आहे, याचं मोल काय आहे, तेवढं हे विकून ये. आणि मग 8,000चं प्रधान जरा किंमत कमी करतो, 7,000 म्हणतो, 7,000. आणि मग बराच वेळानंतर त्याला देखील गिराईक येतं आणि ते वाघाचं शिर देखील विकून टाकतो प्रधान. आणि हरणाचं शिर विकलं, आता वाघाचं शिर विकलं. आता राहिलं होतं फक्त ते म्हणजे माणसाचं शिर. आणि मग ह्यामध्ये देखील बराच वेळ झाला. अनेक लोकांना तो बोलवून घ्यायचा. त्याने आपली जागा बदलली, दुसऱ्या ठिकाणी जाऊन उभा राहिला. अनेक लोकांना ओरडावून बोलवून घेत होता. अनेक लोक जवळ यायचे, पाहायचे आणि तिथून निघून जायचे.
आता हे हरणाचं शिर आणि वाघाचं शिर विकलं होतं, पण हे आता माणसाचं शिर विकणं म्हणजे हे सोपं नव्हतं. आणि प्रधानाच्या मनात विचार यायचा की अनेक लोक येतात, ह्याला पाहून जातात, कदाचित आपण ह्याची किंमत जास्त सांगितली असावी म्हणून माणसे ह्याला घेत नसतील. मग प्रधान काय करतो, तर त्या माणसाचा जे शिर असतं त्या शिरची किंमत 8,000 करतो. 8,000 केल्यानंतर लोक याची तरी देखील घेत नव्हती. अरे हे माणसाचं शिर आहे, हे काय आपल्या कामाचं, हे काय आपल्या उपयोगाचं. हे तर हरणाचं आणि वाघाचं शिर उपयोगी येतं, पण माणसाच्या शिराचा उपयोग काय, तरी देखील लोक त्याला घेत नव्हती. मग प्रधानाने 6,000 किंमत केली तरी देखील लोक घेत नाहीती. आणि बराच वेळ ह्यातून मग आता दिवस संपत चाललेला असतो. 5 वाजत आलेले असतात, 6 वाजत येतात. मग प्रधान म्हणतो 4,000ला न्या. परत प्रधान त्याची किंमत कमी करतो, 2,000ला घेऊन जावा, तरी देखील लोक ते नेत नाहीत. मग अंधार पडण्याचा वेळ होता आणि प्रधान म्हणतो की याला फुकट घेऊन जावा, ह्याला फुकट घेऊन जावा, ह्याला काहीच मोल देऊ नका, ह्याचं हे असंच घेऊन जावा. तरी देखील लोक नेत नव्हती. आणि हे प्रधानाला उत्तर ह्याचं काय सापडत नव्हतं. अरे प्रधानाच्या मनात विचार चालला की फुकट सुद्धा लोक नेत नाहीत म्हणजे काय. मग हे माणसाचं शिर घेऊन तसाच तो निघून जातो आपल्या राज्यामध्ये आणि राजासमोर जातो आणि राजाला म्हणतो की राजन, तुम्ही जे सांगितलेलं होतं त्यातील 2 शिरं विकली आणि एक माणसाचा शिर आहे ना, ते फक्त विकलं नाही. मग राजा म्हणाला की तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. प्रधान जरा चकित झाला, माझ्या प्रश्नाचं उत्तर. आणि प्रधानाच्या काय लक्षात येत नव्हतं. त्यावेळेस राजांनी सांगितलं की हरणाचं शिर विकून आलात, वाघाचं शिर विकून आलात, पण हे माणसाचे शिर तुम्हाला विनामूल्य सुद्धा, काही पैसे न घेता सुद्धा विकता आलं नाही. याची काहीच किंमत नाही केली. लोकांनी ह्याची काहीच किंमत केली नाही. मग या नरदेहाला काहीच किंमत नाही का? ह्यातून जर प्राण निघून गेले ना तर हे काहीच उपयोगाचं नाही, हे काहीच कामाचं नाही. मग ज्या परमेश्वरानं हा अनमोल नरदेह दिलेला आहे ना, ह्याची किंमत तेव्हाच वाढते ज्या वेळेस हे शिर आपण साधू संतांच्या चरणावरती झुकवतो. ह्या शरीराची किंमत, ह्या मस्तकाची, ह्या शिराची किंमत त्यावेळेसच वाढते ज्यावेळेस आपण साधू संतांच्या चरणाचं दर्शन झुकून घेतो, मस्तक टेकवून घेतो. आणि त्यावेळेस मग प्रधानाचे डोळे उघडतात की हा अतिशय मोलाचा मनुष्य जन्म आहे. आणि जर या जन्माची किंमत, या आपल्या आयुष्याची किंमत जर वाढवायची असेल, जर आयुष्याचं जर काही मोल करायचं असेल तर साधू संतांच्या चरणावरती लीन व्हावं लागतं, साधू संतांच्या चरणावरती समर्पित व्हावं लागतं, तरच या देहाला किंमत आहे. नाहीतर ह्या देहाची माती होणार आहे. आणि जर या देहाचं सोनं करायचं असेल तर ब्रह्मज्ञानी साधू संतांच्या संगतीमध्ये येऊन साधू संतांना शरण जाणं हे गरजेचं आहे. आणि युगानुयुगे साधू संतांनी हाच संदेश दिलेला आहे की अतिशय मोलाचं आयुष्य आहे. आल्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल, जर मनुष्य जन्माची जर किंमत करायची असेल, मनुष्य जन्माचं जर मोल करायचं असेल तर हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे. आणि ह्या देहाला काहीच किंमत नाही. या देहाची माती होणार आहे. आणि ती माती होण्या अगोदर साधू संतांच्या चरणावरती समर्पित करून, साधू संतांच्या चरणावरती लीन होऊन या देहाची सोनं करूया, या देहाचं मोल करूया.